26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। राज्य शासनाप्रमाणे 53% महागाई भत्ता व 2% घरभाडे भत्ता लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची हर्जित रजेची थकीत रक्कम त्वरित अदा करणे, घनकचरा विभागातील बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे तसेच मेडिकल कॅशलेस विमा लागू करण्याची मागणी करण्यात आली। आणि आपल्या महापालिकेतील 15 जे कर्मचारी जे दीर्घ मुदतीच्या कुठल्याही अर्ज न देता गैरहजर होते, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा आर्थिक हिताचा त्यांचे उपासमार होत आहे, म्हणून त्यांना पूर्ववत कामावरती घ्यावे म्हणून आपण पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे। प्रशासनाने याबद्दल तात्विकता या ठिकाणी त्यांनी त्यास मान्यता देण्यास तयार झालेले आहे आपल्या। आणि आपल्या महानगरपालिकेला मान्य आयुक्तांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी सर्व कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा योजना मंजूर केलेली होती, मात्र तो जो प्रकरण आहे अद्याप प्रलंबित आहे। सन्माननीय अतिरिक्त आयुक्तांना महानगरपालिकेचा आर्थिक हित काय आहे हे आम्ही व्यवस्थितरित्या त्यांना वस्तुस्थिती मांडून त्यांना पटवून दिलेला आहे, तो त्यांनी तत्वतः मान्य केलेला आहे। आणि त्याला फॉलोअप घेऊन जेम्स पोर्टलवरून मेडिकल कॅशलेस इन्शुरन्स कंपनी जी आहे आपल्याला जी देणार आहे, अशा कंपनीशी आपण लवकरात लवकर करार करणार आहोत। यात सर्व कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस इन्शुरन्स जो आहे 5 लाखापर्यंतचा आपल्याला मोफत मंजूर होणार आहे। ही एक चांगली आनंदाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहण्यात आलेली आहे। याशिवाय पदोन्नती नको असलेल्या महिला व बिगारी कर्मचाऱ्यांना मूळ पदावर कायम ठेवण्याची मागणीही करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले। यावेळी ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इक्बाल तडकल, खजिनदार अरुण मेहत्रे, रामचंदन शिवे, दिनेश बनसोडे, सुनील शिंदे, संतोष गायकवाड, महेश खोडके, राहुल गायकवाड, अतुल जाधव व ट्रेड युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते।